आपल्यासोबत पॅरिसहून थेट संदीप चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप सर, खरं तर प्रत्येकाला आशा होती विनेशकडून या गोल्ड मेडलची, मात्र दुसरीकडे 100 ग्रॅम वजन जास्त भरणं, त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया, एकंदरीत त्या ठिकाणी त्याचे पडसाद काय पाहायला मिळतात। भारतात तर इकडं नाराजी व्यक्त केली जाते, अपील करण्यासंदर्भातही सांगण्यात आलेलं आहे। संदीप सर, अवघा देश कुस्तीमधील ऐतिहासिक गोल्ड मेडलची वाट पाहत असताना पॅरिसमधून दुःखद बातमी आली आहे। फायनलला पोचलेल्या विनेश फोगटचं वजन जे आहे हे 50 किलोपेक्षा जास्त भरल्यामुळे तिला या स्पर्धेतून बाद करण्यात आलं आहे। खरं तर 50 किलो वजनी गट या स्पर्धेमध्ये ती पहिल्यांदा खेळत होती। याआधी टोकियो ऑलिम्पिक आणि त्याच्या आधीही रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला क्वार्टर फायनलला पराभव पत्करावा लागला होता। परंतु त्याआधीही म्हणजे वजनी गट बदलणं हा काही विनेशसाठी नवीन प्रकार नव्हता। मला आठवते 2014च्या इंचेनमधल्या साऊथ कोरियामधल्या एशियन गेममध्ये आम्ही तिला पाहिलं होतं। त्यावेळी 48 किलो वजनी गटामध्ये तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं। त्यानंतर कॉमनवेल्थमध्ये 53 किलो वजनी गटामध्ये तिने लढत देऊन तिथेसुद्धा तिने मेडल जिंकलं होतं। त्यामुळे वजनी गट बदलणं हे कुस्तीपटू असो अथवा बॉक्सिंग खेळाडू यांच्यासाठी नवीन नसतं। जागतिक पातळीवर असलेल्या खेळाडूंचा फॉर्म आणि आव्हान लक्षात घेऊन तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी आखत असता आणि त्यामुळे विविध वजनी गटात खेळणं हा एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो। तुम्हाला आठवत असेल ऑलिम्पिक मिळवणारी जी बॉक्सर आहे मेरी कोम, तिनेसुद्धा विविध वजनी गटामध्ये ऑलिम्पिक खेळलेलं आहे। त्यामुळे वजनी गट बदलणं हा वेगळा नसतो, परंतु एकदा वजन निर्धारित केल्यानंतर ते वजन मेंटेन करणं हे खेळाडूचं आणि सपोर्ट स्टाफचं काम असतं। मला असं वाटतं विनेशपेक्षाही त्यांचा जो सपोर्ट स्टाफ आहे याला आपण यासाठी जास्त जबाबदार धरलं पाहिजे। पण आता एका चांगल्या लढतीची अखेर झालेली आहे। एक हाताशी आलेलं मेडल जे आहे, कारण या लढतीमध्ये ती जिंकली असती तर गोल्ड मेडल मिळालं असतं आणि हरले असती तर सिल्वर मेडल मिळालं असतं। या दोघांपैकी कोणतंही मिळालेलं मेडल हे भारतीय महिला कुस्तीसाठीचा आजवरचा उच्चांक ठरला असता। एका उच्चांकापासून भारत आणि विनेश मुकलेली आहे, परंतु विनेशची झुंज जी आहे ती सदैव भारतीय महिला कुस्तीपटूंना लक्षात राहील, कारण आजवर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला कुस्तीपटू कधीही फायनल खेळली नव्हती। आयुष्यात कधीकधी असे प्रसंग येतात की ज्यावेळी प्रश्न नको असतात, साथ हवी असते, आणि मला असं वाटतं आज तमाम भारतवासियांची साथ विनेश फोगटला हवी आहे, ती आपण तिला द्यायला हवी। मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।